तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून अंदाज आलाच असेल की आपण कुठे चाललोय। तर चला आपण सुरू करूया। तो चलिए शुरू करते हैं। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे। ही आहे आपली डेस्टिनेशन। तर आपण बघूया आतमध्ये काय काय आहे, कसं आहे, तुम्हाला सगळं दाखवतो। चला एंटर करूया। तर मित्रांनो, एंटर करताना आपल्याला तिकीट काढावं लागतं आणि तर मित्रांनो, इथून आपल्याला तिकीट काढावं लागतं। किती रुपये तिकीट आहे रे? 10 रुपये। तर 10 रुपये तिकीट आहे। इथून तिकीट काउंटर आहे, तर पर पर्सन 10 रुपये तिकीट आहे। तर मित्रांनो, आपण आतमध्ये एंटर झालो आहोत आणि आतमध्ये एक्सप्लोर करायसारखं खूप काही आहे। तर बघू काय काय ॲक्टिव्हिटी आहेत, काय काय एक्सप्लोर करू शकतो आपण। तर मित्रांनो, या अम्युजमेंट पार्कची अजून एक खासियत आहे की इकडे 7 वंडर्स ऑफ वर्ल्ड या लोकांनी स्थापित केले आहेत। तर आपण तुम्ही बघू शकतात, इकडे एंट्री आहे 7 वंडर्स। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात इकडचे 7 अजूबे। हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, 4, हे 7 वंडर्स मध्ये येत नाही तरी ते आहे, ते मागे आहे ते। आणि ही ग्रेट वॉल ऑफ चायना। तर मित्रांनो, 7 वंडर्स बघूनच इथे बाजूलाच बोटिंग एरिया आहे, तुम्ही जिथे बोटिंग करू शकता आणि फॅमिलीसोबत क्वालिटी टाईमसुद्धा स्पेंड करू शकता। समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो ना? तर हा बोटिंग एरिया आहे। तर मित्रांनो, तुम्हाला बोटिंग करायची असेल तर पर पर्सन 70 रुपीज तिकीट आहे। तर तुम्ही त्या ठिकाणी तिकीट काढू शकता, ते तिकीट काउंटर आहे आणि इकडे बोटिंगचा मजा घेऊ शकतात। टर्फ कुठे बुकिंग करू तर शकता? मित्रांनो, या पार्कमध्ये टर्फ पण अवेलेबल आहे, तर तुम्ही येऊन टर्फची प्राइस 1 तासाचे 700 रुपये। 700 रुपये? 700 रुपये? 700 रुपये काय? आम्ही इथं विचार तुम्ही येऊ नका, त्याच्या गल्लीत खेळा। मगर क्यों? गल्ली क्रिकेट 7 रुपयाचा हा, बॉल घ्या। बरोबर आहे, बरोबर आहे। गल्लीत खेळा, पण इकडे नाही 40 रुपये। कारण की यांच्याकडे पैसे नाही म्हणजे कोणाकडे पैसे नाही, त्यांना असं वाटतंय। 7 रुपयाचा सन बॉल घ्या आणि गल्लीत खेळा, पण इकडे येऊ नका 1 तासाचे। 7 रुपये नाही, 5 रुपयाचा भेटतो तो। 7चा आम्ही खेळायचो आधी, आता तर 10 तर रुपये guys, आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा तो बॉल 5 रुपयाचा होता। आम्ही खेळायचो तेव्हा 7 रुपये होता। 7 रुपये आता त्या प्राइसची किंमत, त्या बॉलची किंमत आता झाली असेल 10 रुपये। तुम्ही अजून पण जर का सन बॉलने खेळत असेल तर कमेंट करून सांगा की तुमच्या एरियामध्ये तो बॉल कितीचा भेटतो। मला असं वाटतंय की या जागेची खरी रौनक रात्री तुम्हाला समजेल, कारण की आता दिवसा आलोय आणि इथे एवढी चहलपहल पण नाही आहे, आणि इथं लग्नाचा कार्यक्रम, एवढे कस्टमर्स नाही। आणि इथे तुम्ही जर का येत असाल तर रात्री या, जर का जमत असेल तर रात्री तुम्हाला खरी मजा घेता येईल। या राईड्स वगैरे चालू आहेत, या छोट्या छोट्या लहान पोरांसाठी तर ही जागा खूपच मजेशीर आहे। अशा छोट्या छोट्या राईड्स आहे, पण सगळ्यात चालू नाही आहेत, काही क्वचितच चालू आहेत।
तर बघू. आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा आकाशवाणा पण सुरू होता, पण या लोकांनी आता तो पण बंद केला आहे. तर तुम्ही टायमिंगचा विचार करून या जर का तुम्हाला खरंच खूप मजा करायची असेल. काय आहे का रे चालू? विचारलं काय चालू आहे? हा काय चालू आहे? हा ते तिकडे चालू आहे, ते दाखवलंय त्यांनी. इकडचा तो माणूस नाश्ता केलाय आणि लंच करायला गेलाय. काय चालू नाही मग? फिलहाल तिथं चालू नाही काय. जरा निराशा आली आहे, कारण की इथे काहीच चालू नाही आहे आणि जे चालू आहे त्याची प्राईस जरा ओव्हर प्राईस वाटते आम्हाला. पण आम्ही इथे फक्त एक्सप्लोर करायला आलो होतो, काही खेळायला नव्हतो आलो. तर तुम्हाला जर का यायचं असेल तर तुम्ही एक्सप्लोरेशन म्हणून येऊ शकता. एक बार नाटी हॉरर में जाएगी, हॉरर को लेके जाएगी. कुठे ते हॉरर आहे बघ तिकडं, तिकडं हॉरर पण गेला का नाही मग? पैसे नाही. तू का नाही गेला रे? हा मला माझा वेगळा व्हिडिओ शूट करायचा आहे. हा, आपल्यासोबत अनादर ब्लॉगर नाही, युट्यूबर आहे. मग बँक मग करता चॅनलचं नाव सांग रे. खाद्यप्रेमी. तर आपल्या भावाचं फूड ब्लॉगिंग चॅनल आहे खाद्यप्रेमी नावाचं. तर त्याचं पण आता यानंतर त्याचा व्हिडिओ शूट करायला जाणार आहोत आम्ही. तर त्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिकडे पण सपोर्ट दाखवा.